बघा आपण दर्शन यांना इन ऍक्शन मध्ये बघितलं, त्यानंतर प्रदीप यांना देखील आपण इन ऍक्शन बघितलंय, जे कॉमेंटेटर आहेत. आणि आज सागर माळी आज आपल्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. सध्या तरी आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. बघा एक स्टाईलिश गॉगल, त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल. बघा आज एखादा खेळाडू आपल्याला अवेलेबल नाहीये कोलंडे संघाचं, तेच कारण आज ते देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. पण अविनाश गिराणे नाही आहेत आणि त्यांची जागा त्यांनी भरून काढलेली आहे. बघूया कधी आज सलामीला देखील ते आपल्याला पाहायला मिळतील. चला सामन्याला सुरुवात झालेली आहे. दुसरा सामना आजच्या दिवसातील जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे, बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन सलामीला आलाय. तो म्हणजे अक्षय भोईर हा सलामीला आलाय. नॉन स्ट्राईक एंड मध्ये आपण पाहतो मनीष तारवी आला. षटकारांची हॅट्रिक जर ठोकली तर सुनील तारवी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिल्या बॉल वरती काय घडलंय काय बिघडलंय तिकडे, बाउंड्री पंच आहेत तिकडे. विकेट. पहिल्या बॉल वरती आक्रमण केलं होतं आणि पहिल्या बॉल वरती तिकडे झेल देखील पकडलाय. फलंदाज बाद अक्षय भोईर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. थँक्यू डीजे. यस बॅट्समन कडे. यस थँक्यू. 3 धावांची पेनल्टी ही दिली जाईल, लक्षात घ्या. इथे बघा बॅटचा एज लागलाय. चेंडू यष्टांच्या मागे तिकडे निघून गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला उचलला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. श्री गणेश झाला या एका धावेने. धावफलकाला सुरुवात. एक धाव ही धावफलकावरती आता लागली जात आहे. मनीष तारवी आता स्ट्राईक वरती आलेला आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय रवींद्र भोईर याला. किरण माळी आपण पाहतोय पहिलं षटक टाकतोय. पहिल्या बॉलवरती सफलता मिळवली, त्यानंतर एक धाव आलेली आहे. जोरात मारण्याचा प्रयत्न, अपील झाली होती. आपण पाहतोय ज्या प्रकारे रिॲक्शन आले तिकडे बॉलरचं, असं वाटतं की झेल सुटला की काय. बॅटला लागला होता आणि पंचाने देखील दर्शक हा चेंडू बॅटला ब्रश झालेला आहे. म्हणजे मनीष तारवी सारख्या फलंदाजाला इथे जीवनदान मिळालेलं आहे. आणि मनीष तारवी आणि याच मैदानावरती एक अर्धशतक देखील ठोकलेला आहे. विध्वंसक खेळाडू आहे. इथे बघा पुन्हा एकदा संधी निर्माण झालाय. चेंडू विशाल आलाय आणि विशाल याने कुठलीच चुकी केलेली नाही आहे. पकडलाय झेल. मनीष तारवी याचा संपलाय खेळ.
थँक्यू डीजे. नव्याने बॅटर हर्षल येतोय, हर्षल तारवी. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 1. चेंडू टाकून झालेत 4. विकेट गमावलेत 2. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा विशाल तिकडे आपल्याला फ्रेम मध्ये येताना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त 1 सिंगल धाव मिळेल, जास्त का मिळणार नाहीये. या सिंगल धावाने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 2. या आकड्यावरती 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चार षटकाचा आपण हा मॅच पाहतोय. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. पुल करण्याचा प्रयत्न मिस्टॅम झालाय. डीजे चेंडूच्या खाली येतोय. दिलीप जिंबल पकडतोय झेल. संपलाय. इथे रवींद्र भोईर याचा देखील खेळ फलंदाज बाद. बघा किरण माळी आणि सलामीचं षटक टाकलंय आणि बघा विकेटची सुरुवात झाली. विकेटनं षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. बघा विशाल कांबडी आज दिसत नाहीये, तेच कारण पहिलं षटक आज किरण माळीने टाकलेलं आहे आणि काय चांगली सुरुवात. 3 विकेट आणि फक्त 2च धावा त्याने खर्च केल्यात. दुसरं षटक टाकण्याकरता आपण पाहतोय सूरज आलाय. सूरज माळी दुसरं षटक टाकण्याकरता. पॉवर प्लेचं बंधन जे होतं ते आता आपण पाहतोय हटलं गेलंय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता आणि काय फटका खेळलाय. चेंडूला सरळ बाउंड्रीच्या बाहेर पाठवून दिलेला आहे. 4 धावांकरता चौकाराने सुरुवात केलंय या षटकाची. बघा आपण पाहतो की आता कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा मागे पाठवला गेलाय. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये, मात्र पंचांनी सांगितले की हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे. वाईट चेंडूची नोंद. वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती नोंदवली जाते. धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. इथे बघा खूप चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. कमबॅक केलाय सूरज माळी ह्या गोलंदाजाने. अगोदर एक एक्स्ट्रा चेंडू देखील त्याने टाकला होता, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक इथे दर्शवताना दिसतोय. चेंडू येतोय निर्धाव. धावसंख्या आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. इथे बघा फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. विशाल आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. आज सर्व संघांकडे जर आपण बघितलं तर काही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत, कारण शिर्डीला आपण पाहतोय जी पदयात्रा गेलेली आहे, ते पदयात्रेला गेलेत. तेच कारण खेळाडू देखील आपल्याला थोडेसे कमी पाहायला मिळत आहेत दोन्ही संघाच्या माध्यमातून. ऑन साईडला हा इथे फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, तिकडे थोडासा मिसफील्ड होताना दिसला.
अक्षय होता तिकडे. चेंडूला उचल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळाली. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि धावसंख्या आता दुहेरी अंकात प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झाले 4. इथे बघा स्टॅमिंग झालेला आहे आणि झेल ड्रॉप. बघा सहज सोपा झेल तिकडे सुटला गेलाय आणि एक धाव ही अंकित केली गेली. एका धावण्याची धावसंख्या आता 11 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. इथे बघा सरळ बॅटने आहे फटका केला गेलाय. राज आहे तिकडे वन बॉक्स चेंडूला तो पकडतोय तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली. एकाच धावेवरती इथे समाधान देखील मानावं लागेल. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 6च्या सरासरीने 12 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन या संघाने टॉस जिंकला होता. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतलाय. मात्र बॅटिंग करत असताना आपण पाहतोय फक्त 12 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय की हा जो निर्णय जमला स्पोर्ट्स कोलंडे संघाच्या बाजूने लागलेला दिसतोय. तिसरं षटक टाकण्याकरता आपण पाहतोय. पाहूया कुठला गोलंदाज येतोय. राज आपण पाहतोय. ऑप्शन आहेत, भरपूर ऑप्शन आहेत. अक्षय येतोय. अक्षय कांबडी. अक्षय वरती कामगिरी सोपवलेली आहे. बघा पहिल्या 2 षटकात धावा आलेल्या नाही आहेत. इकडे धावा बनवाव्या लागतील. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न किरण आहे तिकडे आणि बघा खूप चांगला झेल किरण माळी याने पकडलाय. हर्षल तारवी याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. आणखीन एक विकेट आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाला विश्रांतीसाठी पाठवलेला आहे. हर्षलाला देखील विश्रांतीसाठी पाठवलाय. नव्याने बॅटर देवेश येतोय. देवेश माळी. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि अक्षय याने पहिल्या बॉलवरती सफलता मिळवलेली आहे. बघा क्षेत्ररक्षक जर तिकडे जर पोहोचला नसता कदाचित 6 धावा देखील मिळाल्या असत्या. मात्र किरण माळी याने खूप चांगला झेल तिकडे पकडलाय. देवेश माळी न्यू बॅटर स्ट्राईक वरती आपल्याला दिसेल खेळताना. अक्षय पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. मात्र ते पंचांनी नो चेंडू हा घोषित केलेला आहे. बरोबर खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू तिकडे पडला आणि तेच कारण पंचांनी हा चेंडू नो घोषित केला. म्हणजे येणारा जो पुढचा बॉल असेल तो फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे निर्माण झाली देवेश माळी या फलंदाजासाठी. कमबॅक अक्षय कांबळेचं कमबॅक होताना दिसतंय. हा चेंडू निर्धाव आलेला आहे. डॉट बॉल आलेला आहे. आतापर्यंत कमीत कमी धावांवरती रोखण्यात यश आलंय. फक्त 13 धावा या धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा हाफ ट्राय होता. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न.
आणि इथे रेफर केला गेलाय, पंचांनी हा रेफर इथे केलेला आहे. चला पाहूया. फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी. यष्टांच्या वरून हा चेंडू निघून गेलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. हा चेंडू आपण पाहतोय ऑफ बाहेर हाताळला गेलाय. पुन्हा एकदा पंचाने दुनियात समांतर दाखवलेत. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. वन फॉर दी ओव्हरचा देखील इशारा दिला इकडे पंचाने आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू आहे आणि या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललेला नाही आहे. आणि बघा, बाउंड्री पंचांचा देखील तिकडे इशारा आलाय की फिंगर अप म्हणजे फलंदाज बाद. आणि या पंचांनी रेफर देखील केलाय. पंच कशासाठी? ओव्हर स्टेप. येस, थँक्यू. बिमर करता बॅट्समनने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. तर आपण पाहतोय विशाल आणि तिकडे खूप चांगला झेल देखील पकडलाय. तर फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. बघा, फेअर डिलिव्हरी आहे. बघूया आपण कशा प्रकारे तिकडे विशाल याने हा झेल पकडलाय. चेंडूने उंची घेतली होती, लांबी घेतलेली नाहीये आणि वन हँडेड हा झेल त्याने तिकडे पकडलाय. अप्रतिम, खूप चांगला झेल तिकडे त्याने पकडलाय. चेतन माली न्यू बॅटर इन झालाय. खूप चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. 5 बॉल टाकून झालेत. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे 14 या आकड्यावरती. बघा, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता, मात्र बॅटिंग करत असताना फक्त 14 धावा या आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. लेगेस्टी सोडून जाणार आहे चेंडू. आतापर्यंत भरपूर एक्स्ट्रा चेंडू टाकलेत. बघा, आतापर्यंत मागे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आकाश आहे तिकडे. आमचे आणखीन समालोचक मित्र आकाश सुतार. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. षटकाची समाप्ती. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 16 या आकड्यावरती. 16 धापा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं षटक आता हाताळण्याकरता आपण पाहतोय राज आलेला आहे, राज माळी. ऑन साईडला फटका ते खेळला गेलाय. प्रवीण आहे तिकडे, प्रवीण सुतार. फक्त एक सिंगल धाव ते पहिल्या बॉलवरती. धावसंख्या आता 17 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहतोय.
पहिल्या सामन्यात तब्बल 54 धावा 55 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि या 3 ओव्हरमध्ये त्या धावा कंप्लीट देखील झाल्या होत्या आणि ते आपण पाहतोय की आत्तापर्यंत फक्त 17 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि या शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. ऑन साईडला हा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑन मध्ये तिकडे गेला होता आणि चांगले क्षेत्ररक्षण झाले तिकडे सूरज मालीकडनं. चांगले क्षेत्र, चांगली फेकी आणि आपण पाहतोय की चेतन माली हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. सध्या आपण पाहतोय नाजूक स्थितीमध्ये आपल्याला बाबा स्पोर्ट्स हा संघ येताना दिसतोय. विकेट्स ह्या सातत्याने डाऊन झालेत, धावा देखील कमी लागल्या धावफलकावरती, फक्त 18 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती 10 ते 12 धावा जर येत आहेत तर एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती लागू शकतो. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू, स्वतः यशरक्षक तिकडे पोहोचतोय. फक्त एक सिंगल धाव, धावसंख्या आता 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. संतोष तारवी आपण पाहतोय, नवीन बॅटर. ऑन साईडला फटका देखील गेलाय. प्रवीण आहे तिकडे, एक धाव पूर्ण, थोडासा फंबल आणि दुसरी धाव देखील ही कंप्लीट झाली. या 2 धावांनी धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल बाकी असेल, धावसंख्या 21, पूर्णपणे रोखून ठेवलेला आहे. कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. हा चेंडू तो निर्धाव. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण बघितली तर फक्त आणि फक्त 21 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि त्याच्यातून देखील 3 धावा या कमी केल्या जातील, लक्षात घ्या. ज्यावेळेस खोलांडे संघ बॅटिंग करण्यासाठी येईल त्यांच्या टार्गेटमध्ये 3 धावा या अगोदरच ऍड केल्या जातील, लक्षात घ्यायच्या आहेत. टार्गेट हे 22 असणार आहे, मात्र खोलांडे संघाच्या जो स्कोर कार्ड आहे त्याच्यामध्ये 3 धावा या ऍड केल्या जातील, हे दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला बॅटर पाठवून द्या.
चला बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत, बॅटर पाठवून द्यायचे आहेत. 22 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. चला शतरक्षण लावून झालेलं आहे. चला बॅटर पाठवून द्या. प्रवीण आणि परेश अशी ही सलमीची जोडी आपण पाहतोय. 22 धावांचं माफकचं आव्हान हे ठेवलं गेलंय. मात्र हे माफकचं आव्हान कधी कठीण होईल हे सांगता येणार नाहीये, कारण लो स्कोरिंग सामने हे नेहमीच रोमांचक होत असतात, हाय व्होल्टेज होत असतात. आणि मनीषचं षटक जर निर्णायक जर ठरलं, अचूक टप्प्यावरती चेंडू टाकले आणि या षटकामध्ये जर कमीत कमी धावा जर त्याने खर्च केल्या तर हा सामना देखील आपल्याला रोचक पाहायला मिळू शकतो. आणि बघा सुरुवात खूप चांगली झालेली आहे. पहिला चेंडू हा निर्धाव टाकला गेलाय. डॉट बॉल ने सुरुवात इथे केलेली आहे मनीष तारवी याने. आपण भरपूर वेळेला बघितलंय की लो स्कोरिंग सामने हे नेहमीच रोचक होत असतात. पहिला चेंडू हा निर्धाव. इथे बघा सॉफ्ट हँडने हा चेंडू खेळून काढला गेला होता. स्ट्राईक रोटेट केली, एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. आणि पाहतोय धावसंख्या आता 4 या आकड्यावरती, कारण पेनल्टीच्या 3 धावा या धावफलकावरती ऍड केल्या गेल्यात, म्हणजे 4 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन एक वेगवान तेज तर्रार चेंडू ते टाकला गेलाय. बघा मनीष आज ज्या प्रकारे बॅटिंग करण्यासाठी आला, थोडासा प्रेशराईज जाणवला, प्रेशर जाणवलं मनीषवरती. लवकर बाद झाला. त्यानंतर कुठल्याही फलंदाजाने चांगल्या धावा बनवलेल्या नाही आहेत. खेळपट्टीवरती थांबण्याचं काम कोणी केलेलं नाहीये. इथे देखील पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पाहतोय त्या क्षेत्रात नितीन चेंडूला उचल फेकेल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण केली गेली. धावसंख्या आता 5 या आकड्यावरती, चेंडू टाकून झालेत 4. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू संतोष आहे तिकडे, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, मात्र सुखरूप पोहोचला होता तिकडे प्रवीण. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या 6 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. मनीष तारवेने खूप चांगली बॉलिंग केली, 3च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. इथे बघा बॅटचा एज लागलाय यष्टांच्या मागे, तिकडे शतरक्षक होता चेतन होता तिकडे, आणि चेतन याला हुलकावणी देत असताना चेंडू 2 धावा तिकडे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता अजूनही 14 धावा या बनवायच्या आहेत. बघा पेनल्टीच्या धावा जर सोडल्या तर खूप चांगली बॉलिंग या षटकात मनीष तारवी याने केलेली आहे. नितीन आलाय दुसरं षटक टाकण्याकरता. पहिल्या बॉलवरती क्लीन बोल्ड केलाय
एसटी उद्ध्वस्त केलंय प्रवीण सुतार याची. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद. अरे चल सजना सासरवाडी तुझी लांबची, अरे चल सजना सासरवाडी तुझी लांबची. अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची, अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची. नाही जागेल घरी कैशी लगीन होतील धन तैशी, धन गाडी लागेल चलना साडी बाराची. अरे चल सजना सासरवाडी तुझी लांबची, अरे चल सजना सासरवाडी तुझी लांबची. अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची, अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची. घरात नाही खुर्ची ना. नव्याने फलंदाज किरण आलाय. किरण माळी न्यू बॅटर. इथे देखील बॅटचा एज लागलाय आणि तिकडे मिसफिल्ड झाला आणि चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांन करता आणि या 4 धावांनी धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. दारू पे फुकटची, दारू पिया पैसे संग आनंद कोठ्यांची, आनंद कोठ्यांची. Yes, मग thank तुला you, दारू वाटून द्यायची thank you, काय गरज DJ. होती? आपण पाहतोय की पूर्णपणे जे खांदे पूर्णपणे आपण पाहतोय लूज होताना दिसत आहेत, ढासळलेले दिसत आहेत. बॅकफुट वरती जाताना दिसतोय. बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन हा संघ ऑन साईटला काय फटका खेचलाय. पॉवरफुल स्ट्रोक आहे. चेंडू सरळ निघून गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांन करता या षटकाराने आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 18 या आकड्यावरती. आता फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. श्रोत्र संघाच्या संगणकाला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. इथे बघा एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. डॉट बॉल कमबॅक केलंय नितीन याने. अजूनही 4 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे या संघाला. आपण पाहतोय की टॉस जिंकला होता बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन या संघाने. तर बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर मनीषची विकेट, म्हणजे पहिल्या षटकात 3 विकेट्स गेल्या आणि तिकडनं पूर्णतः आपण पाहतोय मॅच वरती पकड मिळवली खोलांडे संघाने. कमबॅक इथे नितीन असं देखील पाहायला मिळत आहे. चांगला कमबॅक इथे करतोय. षटकार ठोकल्यानंतर 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकलेत. धावसंख्या 18. अजूनही 4 धावा इकडनं मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. रोहित चेंडूच्या खाली येतो आणि बघा खूप चांगला झेल इकडे पकडलाय. फलंदाज बाद. मग तुला दारू वाटून द्यायची काय गरज होती का? मला दारू पिया वाटत आहे ना. त्या पोरी बाई फिरत नाही तुनशी धन्या माल हो फिरवून तुनशी माल जीन्स पॅन्ट देना घेऊन शी माल लिपस्टिक देना घेऊन शी. नवीन फलंदाज विशाल येतोय. अजूनही मॅच जिंकण्याकरता 4 धावा ह्या बनवायच्या आहेत. पोहोचू शकत नाहीये. एक सिंगल धाव इथे कंप्लीट गेली. अजूनही 3 धावा
कडे मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. अक्षय पुन्हा एकदा आपल्या षटकातील नेक्स्ट बॉल घेऊन जाईल. ऑन साईडला हाफ ट्रॅकर होता, पुलचा फटका खेळलाय, पूल पॉवरफुल झालाय आणि हा सामना इथे फिनिश केलाय विशाल याने. महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल मध्ये सामना फिनिश करतोय विशाल माली. हळक हळक बाबा स्पोर्ट्स कामन स्टेशन टीम, तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे. लगेच आपण जातोय मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच किरण माळी मॅन ऑफ द मॅच.